शिवसेना पक्ष आणि चिन्ह वाद, घटनात्मक पेच, कायदेशीर गुंतागुंत आणि महाराष्ट्राच्या भविष्यातील राजकीय दिशा. 21 जानेवारी 2026 ही तारीख महाराष्ट्राच्या आणि भारताच्या घटनात्मक इतिहासात एका अत्यंत महत्त्वाच्या सुनावणीची साक्षीदार ठरणार आहे. शिवसेना या प्रादेशिक पक्षातील उभी फूट आणि त्यानंतर उद्भवलेला पक्ष व चिन्हाचा वाद आता सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निर्णयाच्या उंबरठ्यावर उभा आहे. हा केवळ एका राजकीय पक्षाच्या अस्तित्वाचा लढा नसून तो भारतीय संविधानातील 10व्या सूचीची अपात्रतेचा कायदा, व्याप्ती, निवडणूक आयोगाचे अधिकार आणि विधिमंडळ पक्ष विरुद्ध राजकीय पक्ष यांमधील सीमारेषा स्पष्ट करणारा एक ऐतिहासिक खटला ठरणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची अंतिम सुनावणी 21 जानेवारी 2026 पासून सुरू करण्याचे निश्चित केले असून या प्रकरणातील कायदेशीर बारकावे आणि संभाव्य राजकीय भूकंपाचे विश्लेषण करणे अनिवार्य ठरते. सुनावणीचे वेळापत्रक आणि न्यायालयीन प्रक्रियेचं स्वरूप. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जोयमाला बागची यांच्या खंडपीठाने या प्रकरणासाठी एक अत्यंत शिस्तबद्ध आणि मर्यादित वेळापत्रक आखले आहे. या सुनावणीचे स्वरूप आणि त्यामागील कायदेशीर नियोजनाचा तपशील खालीलप्रमाणे आहे. सुनावणीची तारीख 21 जानेवारी 2026 ला सकाळी 11:30 वाजता सुनावणी सुरू झाली आहे. युक्तिवादासाठी देण्यात आलेला वेळ ठाकरे गटासाठी 3 तास व शिंदे गटासाठी 3 तास असा युक्तिवादासाठी वेळ देण्यात आलेला आहे. संभाव्य कालावधी 21 जानेवारी 2026 ते 23 जानेवारी 2026 पर्यंत ही सुनावणी पूर्ण होईल असा अंदाज आहे. न्यायालयाने दोन्ही बाजूंना त्यांच्या युक्तिवादासाठी नेमका वेळ आखून दिला आहे, जेणेकरून प्रदीर्घ काळ प्रलंबित राहिलेल्या या प्रकरणाचा निकाल तातडीने लावता येईल. 21 जानेवारीला उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना युबीटी गटाचा युक्तिवाद सुरू होईल, ज्यामध्ये प्रामुख्याने निवडणूक आयोगाच्या 17 फेब्रुवारी 2023च्या निर्णयाला आव्हान दिले जाईल. 23 निवडणूक आयोगाने ज्या निकषांच्या आधारे धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना नाव एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाला दिले, ते निकष तांत्रिकदृष्ट्या कसे चुकीचे होते यावर ठाकरे गटाचा भर असेल. 23 जानेवारीचे भावनिक आणि राजकीय महत्त्व. सुनावणीचा तिसरा दिवस जानेवारी 23 हा शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस आहे. हा केवळ एकव योगायोग असला तरी महाराष्ट्राच्या राजकारणात याला मोठे भावनिक वलय आहे. जर या दिवशी न्यायालयाने काही महत्त्वाचे निरीक्षण नोंदवले किंवा निर्णय दिला तर त्याचा मोठा मनोवैज्ञानिक परिणाम शिवसैनिकांवर आणि मतदारांवर होऊ शकतो. निवडणूक चिन्हाचा पेच, धनुष्यबाण कोणाचे? निवडणूक आयोगाने ईसीआय शिंदे गटाच्या बाजूने दिलेला निर्णय प्रामुख्याने बहुमत चाचणी, टेस्ट ऑफ मेजॉरिटी या निकषावर आधारित होता. मात्र सर्वोच्च न्यायालयासमोर आता हा प्रश्न आहे की जेव्हा एखाद्या पक्षातील फूट ही अपात्रतेच्या डिफेक्शन प्रक्रियेशी जोडलेली असते तेव्हा केवळ विधिमंडळातील संख्याबळ हा एकमेव निकष असावा का? उद्धव ठाकरे यांच्या बाजूने असलेले कायदेशीर मुद्दे, प्लस पॉइंट्स. ठाकरे गटाचा मुख्य युक्तिवाद हा राजकीय पक्ष, पॉलिटिकल पार्टी आणि विधिमंडळ पक्ष, लेजिस्लेटिव्ह पार्टी यांच्यातील फरकावर आधारित आहे. पक्षाची घटना, पार्टी कॉन्स्टिट्यूशन. ठाकरे गटाने 2014 आणि 2018 मध्ये पक्षाच्या घटनेत केलेल्या बदलांनुसार पक्षप्रमुख हे पद सर्वोच्च असून त्यांना कोणालाही पदावरून काढण्याचे अधिकार आहेत. जर न्यायालयाने 2018च्या घटनेला वैध मानले तर शिंदे यांची हकालपट्टी वैध ठरेल आणि पर्यायाने त्यांचे चिन्हावरील दावे कमजोर होतील. 2. पदाधिकाऱ्यांचे संख्याबळ, ऑर्गनायझेशनल विंग. जरी आमदार आणि खासदार शिंदे यांच्याकडे अधिक असले तरी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी आणि जिल्हा प्रमुखांच्या संख्येत ठाकरे गटाचे वर्चस्व असल्याचा दावा केला जात आहे. सादिक अली खटल्यातील 1971 निकषानुसार केवळ निवडून आलेले प्रतिनिधी नव्हे तर पक्षाचे पदाधिकारी कोणाकडे आहेत हे पाहणे महत्त्वाचे असते. चिन्हाचा निकाल ठाकरे यांच्या बाजूने लागल्यास शिंदे गटापुढील आव्हाने. जर सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाचा निर्णय फिरवला आणि धनुष्यबाण पुन्हा उद्धव ठाकरे यांना देण्याचे आदेश दिले तर महाराष्ट्राच्या राजकारणात अभूतपूर्व परिस्थिती निर्माण होईल. अस्तित्वाचा संघर्ष. शिंदे गटाला तातडीने त्यांचे नाव आणि चिन्ह सोडावे लागेल. निवडणूक आयोगाच्या रेकॉर्डनुसार त्यांना एक नवीन पक्ष म्हणून नोंदणी करावी लागेल किंवा एखाद्या अस्तित्वात असलेल्या पक्षात विलीन व्हावे लागेल. 2. मतदारांमधील संभ्रम. शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह ग्रामीण महाराष्ट्रात अत्यंत लोकप्रिय आहे. हे चिन्ह हातातून जाणे म्हणजे शिंदे गटासाठी त्यांची मूळ ओळख गमावण्यासारखे असेल. मतदारांना हा संदेश जाईल की शिंदे गट हा मूळ शिवसेना नसून तो केवळ एक बंडखोर गट आहे. 3. भाजपमध्ये विलिनीकरणाची शक्यता. कायदेशीर पेच टाळण्यासाठी शिंदे गटासमोर भाजपमध्ये विलीन होण्याचा एक पर्याय असू शकतो, मात्र त्यामुळे त्यांचे स्वतंत्र राजकीय अस्तित्व संपण्याची भीती त्यांना असेल. राजकीय समीकरणे. शिंदे आणि ठाकरे पुन्हा एकत्र येतील का? सध्याच्या परिस्थितीत दोन्ही गट एकत्र येण्याची शक्यता जवळजवळ शून्य असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. याची कारणे वैयक्तिक कटुतेपासून ते मोठ्या राजकीय धोरणांपर्यंत पसरलेली आहेत. एकत्र न येण्यामागे नेमकी काय कारणे असतील आपण ते पाहूया. 1.
विश्वासाचा पूर्ण अभाव एकनाथ शिंदे यांच्या बंडाला उद्धव ठाकरे यांनी धोका मानले आहे, तर शिंदे यांनी ठाकरे यांच्या काँग्रेस राष्ट्रवादी सोबतच्या युतीला वैचारिक गद्दारी म्हटले आहे. 2. नेतृत्वाचा संघर्ष, पक्षप्रमुख कोण राहणार या प्रश्नावर दोन्ही नेते तडजोड करण्यास तयार नाहीत. 2. युतीची गणिते, उद्धव ठाकरे आता महाविकास आघाडीचे MVA अविभाज्य घटक आहेत, तर शिंदे महायुतीचा मुख्य चेहरा आहे. 3. राजकीय विचारधारा, शिंदे गट मूळ हिंदुत्वाचा दावा करत आहे, तर ठाकरे गट सर्वसमावेशक मराठी आणि धर्मनिरपेक्ष राजकारणाकडे झुकला आहे. दोन्ही बाजूंनी आता एकमेकांविरुद्ध इतके टोकदार आरोप केले आहेत की कार्यकर्त्यांमधील दरी भरून निघणे अशक्य वाटते. विशेषतः उद्धव ठाकरे यांनी 2026च्या महापालिका निवडणुकीत झालेल्या कथित गैरप्रकारांवरून सरकारवर कडाडून टीका केली आहे, ज्यामुळे संघर्षाची धार अधिक तीव्र झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे व्यापक परिणाम, या खटल्याचा निकाल केवळ शिवसेनेपुरता मर्यादित राहणार नाही, तर तो भारतीय लोकशाहीच्या भविष्यातील वाटचालीसाठी दिशादर्शक ठरेल. 10व्या सूचीचे पुनरुज्जीवन किंवा अंत, जर न्यायालयाने शिंदे गटाच्या बहुमताला मान्यता दिली तर भविष्यात कोणतेही मोठे गट पक्षातून बाहेर पडून मूळ पक्ष असल्याचा दावा करू शकतील. यामुळे पक्षांतराचा कायदा कमकुवत होण्याची भीती आहे. 2. निवडणूक आयोगाच्या अधिकारांची स्पष्टता, राजकीय पक्षांमधील फुटीच्या वेळी आयोगाने कोणत्या निकषांना प्राधान्य द्यावे, संख्याबळ की पक्षीय घटना, याचे स्पष्ट निकष या निकालातून मिळतील. 3. राज्यपाल आणि सभापतींची भूमिका, जून 2022 मध्ये तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी घेतलेले निर्णय आणि सभापतींनी दिलेले निकाल यांची कायदेशीर वैधता तपासली जाईल. 2026च्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा संदर्भ, सर्वोच्च न्यायालयातील या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुका पार पडल्या आहेत. या निवडणुकांमध्ये ठाकरे गटाने मशाल चिन्हावर तर शिंदे गटाने धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवली. उद्धव ठाकरे यांनी या निवडणुकांमध्ये सत्तेचा गैरवापर झाल्याचा आरोप केला असून निवडणूक आयोगाला घटनाबाह्य संस्था म्हटले आहे. अशा परिस्थितीत न्यायालयाचा निकाल मतदारांच्या कौलाला कायदेशीर अधिष्ठान देतो की तो निकाल फिरवतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. ठाकरेंनी निवडणुकीनंतर काय मुद्दे मांडले? 1. महायुतीकडून बोगस मतदान व यंत्रणेचा गैरवापर केला असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला. 2. धनुष्यबाण हे चिन्ह चोरल्यामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला व त्याचा फायदा महायुतीला मिळाला. 3. महाविकास आघाडी हीच खरी लोकशाही असल्याचा दावा ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. निष्कर्ष आणि भविष्यातील शक्यता, शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा हा वाद आता अशा टप्प्यावर आहे जिथे कायदा आणि राजकारण एकमेकांत पूर्णपणे गुंतले आहेत. कायदेशीर पारडे सध्या तरी संख्याबळ असलेल्या शिंदे गटाच्या बाजूने झुकलेले दिसते, कारण निवडणूक आयोगाचा निर्णय आणि विधानसभा अध्यक्षांचा निकाल त्यांच्या बाजूने आहे. मात्र सर्वोच्च न्यायालय जर पक्षाची अंतर्गत लोकशाही, पक्षप्रमुखाचे घटनात्मक अधिकार आणि पक्षांतराचा नैतिक पाया या गोष्टींना अधिक महत्त्व दिले तर निकाल धक्कादायक लागू शकतो. महाराष्ट्राच्या जनतेसाठी हा केवळ 2 नेत्यांमधील संघर्ष नसून तो त्यांच्या अस्मितेच्या चिन्हाचा लढा आहे. 21 जानेवारी 2026 पासून सुरू होणारी ही सुनावणी आणि त्यानंतर येणारा निकाल महाराष्ट्राच्या राजकारणाला पुढील दशकासाठी नवी दिशा देणारा ठरेल. कायदेशीर गुंतागुंत सुटली तरी राजकीय कटुता आणि शिवसेनेच्या 2 तुकड्यांमधील संघर्ष दीर्घकाळ चालू राहण्याची चिन्हे आहेत.